नमस्कार मित्रांनो. आई हीच आपली खरी संपत्ती आहे. तिच्या ममतेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा कोणताही पर्याय नाही. आज आपण क्लास 5 यामधील ओन्ली वन मदर ही इंटरेस्टिंग पोएम शिकणार आहोत, जी आईच्या अमूल्य प्रेमाविषयी सांगते. तर चला या प्रेरणादायी कविता समजून घेऊया. आणि त्याआधी व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच सुंदर शिक्षण घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली पोयम आहे ओन्ली वन मदर. फर्स्ट आपण पोयम एकदा रीड करून घेऊया आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. तर आपली पोयम अशी आहे. हंड्रेड्स ऑफ स्टार इन द प्रीटी स्काय, हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रीटी स्काय, हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर, hundreds of birds that go singing by, hundreds of lambs in the sunny weather, hundreds of dewdrops to greet the dawn, hundreds of bees in the purple cloud, hundreds of butterflies on the lawn, but only one mother the wide world over. But only one mother the wide world over. आणि ही पोयम लिहिलेली आहे जॉर्ज कुपर यांनी. खूप छान पोयम आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या चालीमध्ये सुद्धा तुम्हाला येत असेल तर तुम्ही छान म्हणू शकता. छान याचं गायन सुद्धा करू शकता क्लासमध्ये. आता आपण या पोयमचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय. प्रिटी म्हणजे सुंदर. सुंदर आकाशामध्ये असे शेकडो स्टार्स असतील. आणि हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोअर टुगेदर. आणि शोअर म्हणजे किनारा. किनारा तर तो समुद्राचा असू शकतो, नदीचा किनारा असू शकतो. तर नदीच्या किनाऱ्यावर असे शेकडो शेल्स असतील. आणि नंतर पोएट म्हणतात, कितीही आकाशामध्ये, सुंदर आकाशामध्ये कितीही शेकडो तारे असले किंवा कोणत्या किनाऱ्यावर शेकडो असे शंख शिंपले असतील, हंड्रेड्स ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय, आणि आकाशामध्ये पुष्कळशे शेकडोशे असे बर्ड्स उडतात आणि ते जेव्हा उडतात तेव्हा आपल्याला असं भासतं की ते जणू गाणंच म्हणत आहेत. आणि हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. लॅम्प्स म्हणजे मेंढ्या, शेळी. तर या अशा सनी वेदर म्हणजे छान अशा सूर्यप्रकाशामध्ये त्या जेव्हा बाहेर निघतात, अशा शेकडो त्या लॅम्प्स असतील तरीही पण त्यांचं सौंदर्य हे आईच्या सौंदर्यापेक्षा हे नेहमीच वेगळं असते. आईच्या ममतेपेक्षा हे वेगळंच असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला मनमोहक वाटत असतील, आपल्याला आकर्षक करत असतील, पण आईचं प्रेम या सगळ्या गोष्टीपासून वेगळं असतं, असं इथे कवीला भासवायचं आहे. म्हणजेच पहिल्या 3 स्टांजामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे स्टार्सचं, देन शेल, बर्ड्स आणि लॅम्प्स. ह्या 4 गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. या गोष्टी कितीही सुंदर असोत, कितीही छान असोत, की त्या कितीही आपल्याला आकर्षित करत असो, पण आईचं प्रेम या सगळ्यापेक्षा वेगळं आहे, इथे कवीला इथे म्हणायचं आहे. देन हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रेट द डॉन. आता ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू आणि डॉन म्हणजे सकाळची पहाट, सूर्योदय व्हायच्या आधी सकाळचा जो वेळ असतो त्याला डॉन असं म्हटलं जातं. तर हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रीट द डॉन म्हणजे सकाळच्या पहाटेला अभिवादन करण्यासाठी जेव्हा सकाळचे ड्यू ड्रॉप्स असतात ते असे शेकडो ड्यू ड्रॉप्स असतील ते त्यांना अभिवादन करण्यासाठी आले आहे. हंड्रेड्स ऑफ बीज इन द पर्पल क्लोवर. बीज म्हणजे त्या मधमाशा. तर आता त्या मधमाशा इन द पर्पल क्लोवर, पर्पल कलरचे क्लोवर. क्लोवर म्हणजे एक जांभळी पांढरी फुलं असलेली अशी एक वनस्पती आहे. ते पर्पल कलरचे फ्लावर्स असतात, त्याला खूप ब्युटिफुल फ्लावर्स असतात आणि हे फ्लावर्स बीला आकर्षित करतात, मधमाशांना आकर्षित करत असतात आपल्याला. म्हणजे त्यांचं आकर्षण कितीही सुंदर असो, ते फुलं कितीही आकर्षित करणारी असली, मनमोहक असली, तरी या सगळ्यांच्या पलीकडे आईचं प्रेम असतं. असं इथे कवीला सांगायचं आहे. हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन. लॉनवर छान अशा हिरव्यागार हिरव्यागार अशा गवतावर बटरफ्लाईज असे शेकडो बटरफ्लाईज उडत असतील आणि ते आपल्याला आकर्षित करत असतील, आपल्याला त्यांच्याजवळ जाण्यासाठी मोह पाडत असतील. बट या सगळ्यांच्या पलीकडे इथे कवीला म्हणायचं आहे बट म्हणजेच परंतु ओन्ली वन मदर द वाईड वर्ल्ड ओव्हर. या सगळ्यांच्या पलीकडे आईचं प्रेम असतं. या सगळ्यांच्या गोष्टीकडे आईचं असतं आणि ते
आपण कोणत्याही गोष्टीसोबत त्याची तुलना करू शकत नाही. इथे कितीही चांगल्या गोष्टी असो, कितीही आकर्षित करणाऱ्या गोष्टी असो, कितीही मनमोहक गोष्टी असो, पण त्या आईच्या प्रेमापुढे सगळ्या फिक्या पडतात, असे इथे कवीला भासवायचं आहे. छोटीशी सुंदर सोप्या भाषेमध्ये ही कविता आहे. यामध्ये आईचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. इथे ही कविता संपली आहे. आता आपण या लेसन्सच्या पॉइंटरकडे वळणार आहोत. पहिला होता पॉइंटर्स आपला लिसन, रिपीट, रीड विथ मी. आपण ती आत्ताच ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. देन सेकंड आहे रिसाइट द पोएम विथ प्रॉपर इनोटेशन. म्हणजे चांगल्या चालीरीतीमध्ये तुम्ही ही पोएम प्रेझेंट करायची आहे. ती तुम्ही स्वतः करणार आहात. देन क्वेश्चन नंबर थर्ड, फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द डिक्शनरी. खालील जे वर्ड्स दिसत आहेत त्यांची आपल्याला डिक्शनरीतून वर्ड्स फाइंड आउट करायचे आहे. आता इथे आहे फर्स्ट आहे सनी. सनी म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश असलेला. देन सेकंड आहे वेदर. वेदर म्हणजे हवामान. देन थर्ड ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू. पर्पल म्हणजे जांभळा रंग. आणि क्लोवर म्हणजे पांढरी जांभळे अशी फुलं असलेली एक वनस्पती आहे. त्याला क्लोवर असं म्हटलं जाते. त्यावर सुंदर अशी फुलं येतात. देन फोर्थ नंबरचा आहे व्हॉट अदर थिंग्स दॅट कॅन यू थिंक ऑफ दॅट यू सी इन द हंड्रेड्स. आता वरती आपण या पोएममध्ये हंड्रेड्स ऑफ स्टार्स बघितले, हंड्रेड्स ऑफ शेल्स बघितले. म्हणजे असे शेको स्टार्स आहेत, शेको शेल्स आहेत, शेको बर्ड्स आहेत. अशाच प्रकारे आणखीन कोणते शेकडो थिंग्स आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. तुम्ही किती तुम्हाला आठवतात हे तुम्हाला लिहायचं आहे इथे. तर आपण 2-4 मी इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हंड्रेड्स ऑफ स्टार्स झाले, हंड्रेड्स ऑफ ॲनिमल्स झाले, हंड्रेड्स ऑफ फ्लॉवर्स, हंड्रेड्स ऑफ ट्रीज, हंड्रेड्स ऑफ बुक्स, हंड्रेड्स ऑफ चिल्ड्रन. म्हणजे अशा प्रकारे आपण हंड्रेड्सच्या याने लिहू शकतो. म्हणजे शेकडोमध्ये दिसणाऱ्या आपण ज्या काउंटेबल थिंग्ज असतात त्या इथे लिहू शकतो. देन फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट एल्स कॅन यू थिंक ऑफ दॅट इज ओनली वन ऑफ इट्स काइंड. म्हणजे फक्त एकच आहे. आता आपण वरती बघितलं हंड्रेड्स म्हणजे 1-2 असे काउंटेबल ज्या थिंग्स आहेत, काउंटेबल थिंग्समध्ये ज्या येतात त्या 1 पेक्षा किती आहे ते आपण इथे वरती मेन्शन केलेलं आहे. फक्त आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला ओन्ली 1 म्हणजे फक्त एकच आहे अशी कोणती वस्तू आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर सांगा बघू कोणतं आहे? आपल्याला आपल्या आजूबाजूला काय दिसतं की जी एकच आहे त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही आपण बघू शकत नाही? हां, अगदी बरोबर. द सन म्हणजे सूर्य एकच आहे. द अर्थ आपली पृथ्वीसुद्धा एकच आहे. द मून आपला चंद्र, उपग्रह पृथ्वीचा तो पण सुद्धा एकच आहे. द पोल स्टार हा सुद्धा एकच आहे. म्हणजेच अशा आणखीन तुम्हाला कोणते आहे, ओन्ली वन थिंग तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि इथे लिहायची आहे. इथे आपली ही पोएम संपलेली आहे. तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे. तरी काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.